चला तर आज आपण आखाड्याच्या महिन्यामध्ये आवर्जून केला जाणारा पदार्थ जरासुद्धा तेलकट न होता 15 दिवस टिकणारा करतोय. तर त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी बारीक रवा, अर्धा वाटी बेसन, मसाल्यामध्ये अर्धा चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा ओवा, 1 चमचा धनेपूड, पाव चमचा हिंग, चवीपुरतं मीठ, 2 चमचे लिंबाचा रस, अर्धा वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सुके जिन्नस एकत्र केले. लागेल तसं थोडं थोडं पाणी घालत अशा पद्धतीने पीठ भिजवायचं. अर्धा पळी तेल लावून पुन्हा थोडंसं एकसारखं करायचं. पीठ मुरवत वगैरे न ठेवता मोठ्या साईजचा उंडा हातावरती एकसारखा केला. सुक्या गव्हाच्या पिठामध्ये बुडवून मीडियम जाडीची पोळी लाटायची. अशा पद्धतीने ग्लासने पुऱ्या कट करायच्या. पुऱ्या तयार झाल्यावरती अशाच न ठेवता लगेचच तळायला घ्यायच्या. चांगल्या गरम तेलामध्ये एक एक पुरी सोडायची. दोन्ही साईडने लालसर रंगाईपर्यंत तळून घ्यायच्या. तळून झाल्यावरती काढून घेतल्या. जरासुद्धा तेलकट न होणाऱ्या 15 दिवस टिकणाऱ्या खमंग चटपटीत तिखट मिठाच्या पुऱ्या तयार. त्यामुळे तुम्ही ट्राय कराल. लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.